EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढी संदर्भातील डेडलाईन ही 2 एप्रिल 2026 ही NECचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अशोक राऊत यांनी दिली होती। कारण त्यांची भेट जंतर मंतरला जेव्हा आंदोलन झालं त्यानंतर त्यांची भेट माननीय श्री शाहू महाराज यांनी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर करून दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमचं काम प्रगतीच्या दिशेने चालू आहे आणि तुमचं काम लवकरच होणार आहे, तुमची मागणी उचित आहे असं सांगितलं होतं। आणि त्यावेळी अशोक राऊत यांनी डेडलाईन ही 2 तारखेचे देऊन 2 एप्रिलचे देऊन ते आंदोलन स्थगित केलं होतं आणि त्यानंतर मात्र 2 एप्रिलपर्यंत सर्व EPS 95 पेन्शनधारकांना एकच अपेक्षा होती की काहीतरी अपडेट आहे ते सरकारकडून किंवा श्रम विभागाकडून येईल, परंतु कोणत्याही प्रकारचं अपडेट न आल्यामुळे माननीय कमांडर अशोक राऊत यांनी त्यानंतर एक झूम मीटिंग घेतली होती। ते आपल्या चॅनलवर पोस्ट केल्या, ते तुम्ही पाहू शकता काय अपडेट दिलेलं आहे। त्यानंतर मात्र 13, 14 आणि 15 तारखेला पुन्हा एक अपडेट देण्यात आली। त्यानंतर आता 16, 17 आणि 18 तारखेला संसद आहे, या संसदेत सुद्धा काही अपडेट आहेत। याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत, कारण आपल्या चॅनलचे बरेच व्ह्यूअर हे EPS 95 पेन्शनधारक आहेत आणि पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो प्रत्येक अपडेट हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक पेन्शनधारकांना दिलं जातं आणि तीच अपडेट या वीकमधले नेमक्या कोणत्या अपडेट आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पुढील आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहता आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर आंदोलन स्थगित करण्याचं कारण एकच होतं की वित्तमंत्र्यांबरोबर माननीय कमांडर अशोक राऊत, वीरेंद्र सिंग आणि बाकीचे 2 प्रतिनिधी असे 4 प्रतिनिधी EPS 95 पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींची भेट झाली होती आणि त्यामुळे आंदोलन हे स्थगित केलं होतं। त्यानंतर 2 तारखेची डेडलाईन दिली होती, परंतु 2 तारखेला सुद्धा कोणतंच अपडेट सरकारकडून आले नाही। त्याचबरोबर संसदीय लोकसभा आणि राज्यसभा चालू होते तेव्हा सुद्धा जेव्हा बजेट सत्र चालू होतं तेव्हा सुद्धा बऱ्याच संसदीय सदस्यांनी EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा हा श्रम मंत्र्यांबरोबर पुढे मांडला होता, परंतु त्यावेळी सुद्धा श्रम मंत्र्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली होती। तसेच 2019 म्हणजे 2018-19च्या बेसिक डेटावरतीच उत्तर दिलेले होते। त्यामुळे हे उत्तर एकतर संसदीय सदस्यांना सुद्धा बाकीच्या मान्यच नव्हती, परंतु प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना सुद्धा मान्य नव्हती। कारण त्यावेळी त्यांनी उत्तर काय दिलं होतं आपल्या चॅनलवर पोस्ट केलं होतं, परंतु थोडक्यात सांगते की त्यांनी असं सांगितलं होतं की गव्हर्नमेंटकडून आम्हाला गव्हर्नमेंटचं एवढं कॉन्ट्रीब्युशन असतं, एम्प्लॉईचं एवढं कॉन्ट्रीब्युशन असतं, गव्हर्नमेंटनं आम्हाला त्यावेळेपासून एवढा निधी दिलेला आहे EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन देण्यासाठी, अशी उडवाउडवीची जर वेळी दिलेलं असतं तेच उत्तर दिलेलं आहे। त्याचा सेपरेट व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो पाहू शकता। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे 13, 14 आणि 15 तारखेला माननीय कमांडर अशोक राऊत म्हणजेच NECचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजेच राष्ट्रीय समिती आहे NEC राष्ट्रीय समिती, या समितीने प्रत्येक प्रदेशामध्ये तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा EPFOचे ऑफिस असतील, या ऑफिसवरती धरणा प्रदर्शन हे केलेलं आहे। आज शेवटचा दिवस आहे, 15 तारीख आहे। 15 तारखेला आज सुद्धा बऱ्याच जिल्ह्यामध्ये प्रदेशामध्ये हे आंदोलन किंवा मोर्चे नेलेले आहेत आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक लेटर हे तिथे देण्यात आलेले आहे। या लेटरमध्ये EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन आतापर्यंत किती लोकांना 1000 रुपयाच्या आतमध्ये आहे, किती लोकांना 1000 रुपयाच्या वरती आहे व किती लोकांची पेन्शन ही 500 रुपयाच्या आत सुद्धा येते हे सुद्धा नमूद केलेलं आहे। शिवाय या लेटरमधून नेमक्या मागण्या काय आहेत EPS 95 पेन्शनधारकांच्या या सुद्धा दिलेल्या आहेत आणि हे लेटर हे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि EPFOच्या ऑफिसमध्ये पुन्हा एकदा दिलेलं आहे। कारण या अगोदर तुम्ही बघितलं तर 27 आणि 28 तारखेला
जिल्हाधिकारी कार्यालय आणि EPFOच्या ऑफिसवरती ही लेटर दिले होते आणि तरीसुद्धा कोणताही रिप्लाय न आल्यामुळे पुन्हा ही लेटर दिलेले आहेत आणि हे लेटर यासाठीच दिलेले आहेत की 16, 17 आणि 18 तारखेला संसदेचा एक नवीन बिल जारी झालेला आहे आणि या बिलासाठी पुन्हा संसद ही चालू होणार आहे। या 3 दिवसामध्ये संसद असणार आहे आणि त्यामुळे त्या संसदेच्या अगोदर म्हणजेच 16 तारीख आता उद्याच आहे, उद्या परवा आणि 18 तारखेला या 3 दिवसामध्ये संसद चालू राहणार आहे आणि या संसदेत पुन्हा EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा घ्यावा यासाठी ही एक धडपड आहे। त्याचबरोबर BMSने सुद्धा काही मागण्या केलेल्या आहेत। भारतीय मजदूर संघ आहे, या मजदूर संघाने सुद्धा कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी काही मागण्या केलेल्या आहेत। त्याचं हिंदीमध्ये एक त्यांनी पत्रक तयार केलेलं आहे, ते बाजूला मी पेस्ट करते। परंतु त्यांनी काय मागण्या केलेल्या आहेत ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया। त्यातील पहिली मागणी आहे आउटसोर्स कर्मचाऱ्यांसाठी प्रदेशमध्ये मंडळाचे गठन करावे, ही पहिली मागणी केलेली आहे। दुसरी आहे ती म्हणजे श्रम कायद्याचे सक्तीने पालन करावे, दुसरी मागणी आहे समान कार्यासाठी समान वेतन दिले जावे, तिसरी मागणी आहे त्यानंतर आउटसोर्स कर्मचाऱ्यांना न्यूनतम पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा प्रदान केली जावी, ही मागणी आहे। चौथी मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, भारतीय मजदूर संघाने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ह्या मागण्या केलेल्या आहेत। तर आता बघतोय तर आपण कर्मचाऱ्यांसाठीच्या मागण्या आहेत, पेन्शनधारकांसाठी सुद्धा काय मागणी आहे पुढे पाहूयात। त्यानंतर 8 लाखापेक्षा जास्त 8 तासापेक्षा जास्त काम देणे बंद करावे आणि अतिरिक्त काम दिल्यास त्याचा ओव्हरटाईम असा दर्जा दिला जावा, असं सुद्धा मागणी BMSने म्हणजेच भारतीय मजदूर संघाने केलेली आहे। तसेच ESI EPF सहित सर्व सुनिश्चित केले जावे, म्हणजे EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन सुद्धा सुनिश्चित केली जावी ही सुद्धा मागणी केलेली आहे। शिवाय ESI लिमिट 25,000च्या वरती करावं, ही सुद्धा मागणी केलेली आहे। त्यानंतर आउटसोर्स कर्मचाऱ्यांवर केला जाणारा जो अन्याय आहे तो अन्याय सुद्धा बंद करावा, असं सुद्धा सांगितलेलं आहे। या मागण्या आहेत भारतीय मजदूर संघ म्हणजे राष्ट्रीय समिती आणि भारतीय मजदूर संघ या दोन्ही संघटना आहेत, ज्या समित्या आहेत त्या EPS 95 तसेच EPFOच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सातत्याने काम करत आलेले आहेत। आणि तुम्ही बघितलं तर कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांचे साठी काम करणारी भारतीय मजदूर संघ ही समिती आहे। तर EPS 95 पेन्शनधारकांवरती काम करणारी NSC म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समिती आहे। या संघर्ष समितीने सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात माननीय कमांडर अशोक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली वारंवार मंत्र्यांच्या भेटी असतील, लेखी स्वरूपात लेटर देणं असेल, असं वारंवार EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढी संदर्भात केलेले प्रयत्न आहेत। आणि महत्त्वाचा व्हिडिओमधून आजच्या सांगण्याचा भाग एकच आहे की जे EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन वाढ आहे सध्या उद्या परवा म्हणजे 16, 17 आणि 18 तारखेला संसद चालू होणार आहे आणि या संसदेमध्ये हे मुद्दे मांडावे यासाठीच राष्ट्रीय संघर्ष समिती आणि BMS यांचा हा प्रयत्न चालू आहे। प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी सुद्धा यामध्ये सहभागी होणं हे तितकंच गरजेचं आहे। तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता आणि हा व्हिडिओ प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।